हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 12(2)A बघितला होता. सो ॲक्च्युली सेक्शन 12(2) बघितला होता, पण त्यातला 12(2)B जो आहे तो अंडर सेक्शन 148 इशूड नोटिफिकेशन नंबर 66 गव्हर्नमेंटने रिमूव्ह केलेला आहे. सो टाइम ऑफ सप्लाय इन केस ऑफ गुड्स काय आहे, तर डेट ऑफ इनव्हॉइस ऑर लास्ट डेट टू इश्यू इनव्हॉइस हीच फक्त आपल्याला गृहीत धरायची फॉर टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स अंडर फॉरवर्ड चार्ज. ओके. सो आपण याचा एक प्रोव्हायझो होता तो पेंडिंग ठेवलेला होता 1000 रुपीजच्या रिलेटेड. आणि त्यानंतर आपण आता सेक्शन 13(2) बघायचं आहे. अँड आफ्टर सीइंग 13(2) वी विल कम अगेन फॉर सेक्शन we will come to that proviso, because that proviso is same in case of goods as well as service. Yes. Now come to section 13 subsection 2. The time of supply of services shall be the earliest of the following dates, namely A. The date of issue of invoice by the supplier if the invoice is issued within the period prescribed under section 31, or the last date of receipt of payment, or the date of receipt of payment whichever is earlier, or the date of provision of service if the invoice is not issued within the period prescribed under section 31, or the date of receipt of payment whichever is earlier, or the date on which the recipient shows the receipt of services in his books of accounts in case where the provisions of clause A or clause B do not apply. सी आपण एक आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक चार्ट प्रिपेअर करूया टू अंडरस्टँड दीज प्रोव्हिजन्स. सो सो याने बेसिकली 3 केसेस दिलेले आहेत. एक तर इफ इनवॉइस इज इशूड विद इन टाइम, सेकंड थिंग इफ हिज इनवॉइस इज नॉट इशूड विद इन टाइम, that is invoice is issued after the prescribed time limit, and third thing any other case. Now this any other case means invoice is not issued at all. तिसरी याच्यापेक्षा केस काय असणार ना, एक तर इनवॉइस विदिन टाइम लिमिट इश्यू केलं जाईल, एक तर इनवॉइस टाइम लिमिटच्या नंतर इश्यू केलं जाईल, किंवा इनवॉइस इश्यू केलंच जाणार नाही. ओके. सो देअर माइट बी सेपरेशन ऑफ सप्लाय, और आपण कुठेतरी फ्रॉड्युलंटली तो सप्लाय लपवायचा आहे किंवा त्याच्यावरती जीएसटी पे करायचा नाही म्हणून तो सप्रेस करतो आहोत, डिस्क्लोज करत नाही आहोत, किंवा वी आर फेल्ड टू इश्यू इनवॉइस. सो दॅट मे बी द थर्ड केस. ओके. सो टाइम ऑफ सप्लाय काय असेल, इफ इनवॉइस इज इशूड विद इन टाइम, oh, there is something problem with that pen. Yeah. सो ह्या 3 केसेस आहेत. आय थिंक त्या माझ्या डिव्हाइसला समथिंग काहीतरी इश्यू आहे, सो ते काही राईट डाऊन करू शकत नाहीये. आय डोंट नो काय इश्यू आहे. ओके. सो व्हेन इनव्हॉइस इज इशूड विद इन टाइम क्लॉज ए आहे, त्यात काय सांगितलेलं आहे की डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस और द डेट ऑफ रिसीट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. आता डेट ऑफ रिसीट ऑफ पेमेंट म्हणजे काय, अगेन बुक एंट्री ऑफ रिसीट और बँक क्रेडिट एंट्री विच एव्हर इज अर्लियर. सो इथे काय येणार, डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस or date of payment whichever is earlier.
date of invoice or date of payment whichever is earlier. Okay, now come to second para. If invoice is issued after the prescribed time limit, then date of provision of service काय म्हटलंय? If invoice is issued after a time limit, then date of provision of service or date of payment whichever is earlier. सो जर तुम्ही इनवॉइस प्रिस्क्राइब टाइम लिमिट पेक्षा उशिरा इश्यू केलेला असेल तर डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस और डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर ह्या क्लॉजचं थोडं एक्सप्लेनेशन मी जास्त देतो पण आपण पहिल्यांदा आपला चार्ट कंप्लीट करूया. So clause B we have completed. Now come to clause C, the date on which the recipient shows the receipt of services in his books of accounts in a case where the provision of clause A or clause B do not apply. आता पोझिशन अशी आहे या केस मध्ये की सप्लायर इज नॉट शोइंग इन हिज बुक्स, सो नो एंट्री or no invoice is made by supplier. सप्लायरने काही एंट्रीज केली नाहीये, सो बुक एंट्री इन द बुक्स ऑफ actually date of book entry in the books of recipient will be the time of supply. ठीक आहे. आता हा तिसरा क्लास मी आधी एक्सप्लेन करतो ना. काय म्हणायचंय की ओके सप्लायरने इनव्हॉइस इश्यूज केलेला नाहीये किंवा सप्लायर ते इनव्हॉइस डिस्क्लोजच करत नाहीये, मग त्या केसमध्ये टाइम ऑफ सप्लाय गव्हर्नमेंट कसं डिसाइड करेल? ओके सप्लायरकडे पेमेंट पण आलेलं नाहीये ना सप्लायरकडे इनव्हॉइस इश्यू झालेला आहे, सो सप्लायरने काही पेमेंटच केलेलं नाही. आता ठीक आहे, आम्ही असं म्हटलं की आम्ही इनव्हॉइस नाही इश्यू केलं पण आम्हाला पेमेंट मिळालेलं आहे, सो विदिन टाइम लिमिट इनव्हॉइस नाही इश्यू केलं पण पेमेंट मिळालं, आपण सेकंड क्लॉज मध्ये फिट होऊ की आम्हाला इनव्हॉइस आम्ही नाही इश्यू केलं पण आम्हाला पेमेंट रिसीव्ह झालेलं आहे, सो तो टाइम ऑफ सप्लाय द डेट ऑफ पेमेंट विल बी द टाइम ऑफ सप्लाय. पण आता अशी केस आहे की आम्ही इनव्हॉइस पण इश्यू करत नाही आहोत ना, आम्ही आमच्या बुक्स मध्ये कुठे प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस डिस्क्लोज करतोय ना, आम्हाला पेमेंट रिसीव्ह झालेलं आहे ना, बुक एंट्री ना ऍक्च्युअली बँकेमध्ये रिसीव्ह झालाय. सो ह्या केसमध्ये ही रेसिड्युअल केस फॉरवर्ड चार्जच्या केसमध्ये राहते, ज्या केसमध्ये जर सप्लायरच्या बुक्स वरून आता टाइम ऑफ सप्लाय एक्झामाइन कसं करणार इन केस गव्हर्नमेंट, तर सप्लायरचे बुक्स अँड रेकॉर्ड चेक करायला लागतील, द डेट ऑफ इनव्हॉइस आणि डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. हे कसं एन्श्योर करणार? सप्लायरच्या बुक्स ऑफ अकाउंट्स बघूनच. सो सप्लायरच्या बुक्स वरून काहीच लक्षात येत नाहीये, देन गो टू द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ रेसिपियंट अँड examine whether recipient has shown the entry at which date the recipient is recognizing the provision of service or recipient is recognizing the receipt of service. That date will be treated as time of supply. लक्षात येत आहे? सो इन केस ऑफ रेसिड्युअल केस वी हॅव टू रेफर द बुक एंट्री ऑफ recipient. So the date of book entry in the books of recipient will be our time of supply. नाउ फर्स्ट केस आपण बघितली की जर इनव्हॉइस विदिन टाइम इश्यू केलं असेल तर आपल्याला डेट ऑफ इनव्हॉइस और डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. आय विल टेक वन एक्झाम्पल हियर. सपोज पेमेंट इज नॉट रिसिव्ड 1st of June आय हॅव प्रोव्हाइडेड सर्व्हिस. हा चार्ट इथे कंप्लीट झालेला आहे. ओके, सो तुम्ही तो तुमच्या नोटबुक मध्ये इन केस तुम्हाला जर युजफुल वाटलं तर ड्रॉ करून घ्या. सो प्रोव्हाइडेड सर्व्हिस ऑन, आता इथे काळजीपूर्वक लक्ष द्या कारण या प्रोव्हिजन्स तुम्हाला डेट्स मध्ये क्वेश्चन्स विचारले जातील, सो या डेट्स लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. ओके, सो 1st जूनला मी सर्व्हिस प्रोव्हाइड केली. नाउ व्हॉट इज द टाइम लिमिट टू इश्यू इनव्हॉइस? नाउ अज्युम इट इज अ रेग्युलर केस. सो टाइम लिमिट टू इश्यू इनव्हॉइस इज 30 days. Correct? Time limit to issue invoice is 30 days. Suppose I issued invoice on 25th June. Suppose I issued invoice on 25th June, then my time of supply will be 25th June. Now assume that payment is received on 1st July or 11th July, not 1st.
So payment is received on 11th July. Now how I have to check? I have to check, okay, when service was provided on 1st June, what was the time limit to issue invoice? Now assume it is a normal case, it is not a special case like we have seen in telecom or banking, insurance, financial institution cases. They have 45 days limit, or if they are providing services to distinct persons, then they have again that quarterly limit. But assume it is a normal service provider's case. So what will happen in this case? On 1st June, I have provided service, so I have a valid time of 30 days in my hand. माझ्याकडे 30 दिवस आहेत की या 30 दिवसांमध्ये मी कुठेतरी इनव्हॉइस इश्यू करू शकतो. सो ह्या 30 दिवसांमध्ये जर मी इनव्हॉइस इश्यू केलं तर त्या इनव्हॉइसची डेट किंवा डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर, म्हणजे ह्या केसमध्ये 25 जून विल बी माय टाइम ऑफ सप्लाय. ओके. Now understand, if I have issued invoice, now assume I have not issued invoice on 25th June, but I have issued invoice on 1st July after the end of 30 days. Okay, so what will be time of supply in this case? If I have provided service on 1st June, I have issued invoice beyond the time limit, that is after time limit, after expiry of 30 days, and I have received payment of 11th July. Now, in this case, this will not be the due date of invoice, but in this case, the time of supply will be the date of provision of service. सो जसं गुड्सच्या केसमध्ये ड्यू डेट ऑफ इनव्हॉइस ऑर डेट ऑफ इनव्हॉइस विच एव्हर इज अर्लियर आहे, जर तुम्ही गुड्सची प्रोव्हिजन बघितलं तुम्हाला लक्षात येईल की द डेट ऑफ इनव्हॉइस और लास्ट डेट ऑन विच इनव्हॉइस वॉज रिक्वायर्ड टू बी इशूड. In case of services, the time of supply, if the invoice is issued after the specified time limit, will be the date of provision of service. सो ज्या दिवशी मी सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल ती डेट माझा टाइम ऑफ सप्लाय म्हणून अज्युम होईल. नाउ धिस डेट and date of payment whichever is earlier, that means in this second case my time of supply will be 1st June 2020. This is the difference between 12/2 and 13/2. जर तुम्ही 12/2 बघितला असेल, now let's go back to 12 subsection 2. तुम्ही जर 12/2 बघितला असेल तर 12/2 मध्ये काय सांगितलेलं आहे की the date of issue of invoice by the supplier or the last date on which he is required to issue or required under section 31 to issue the invoice. So in case of services ही गोष्ट चेंज होते. जर तुम्ही टाइम लिमिटच्या पेक्षा बाहेर जाऊन सर्व्हिस इनव्हॉइस रेज केलं असेल तर ज्या दिवशी तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली होती तो दिवस तुमचा टाइम ऑफ सप्लाय म्हणून अज्युम केला जाईल. लक्षात येतंय? सो दॅट वी हॅव टू रिमेंबर हा डिफरन्स आहे या दोन्ही प्रोव्हिजन्स मधला, अदरवाइज आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात येत आहे? सो 13 सबसेक्शन 2 आय थिंक आपण सगळा कव्हर केलेला आहे. ए क्लॉज बी क्लॉज सी हा फॉरवर्ड चार्जच्या केसमध्ये होता. नाऊ फॉरवर्ड चार्ज जर तुम्ही कम्पेअर केला असेल तर ते 12/2 च्या प्रोव्हिजन पण लिहून ठेवतो सो दॅट तुम्हाला स्टडी करायला सोपं जाईल. सो 12/2 च्या प्रोव्हिजन खूप सोपे आहेत. कुठच्या आहेत? एकतर डेट ऑफ इनव्हॉइस और लास्ट डेट ऑफ इनव्हॉइस whichever is earlier. सो एकतर तुम्ही टाइम लिमिट मध्ये इनव्हॉइस इश्यू करा किंवा करू नका. तुम्ही जर विदिन टाइम इनव्हॉइस इश्यू केलं तर तुमची डेट ऑफ इनव्हॉइस अर्थात ते आता ह्या दोन्ही केस काय असणार आहेत तर ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली गुड्स रिमूव्ह करता तुमच्या प्रिमायसेस मधून, प्लेस ऑफ बिझनेस मधून, तीच डेट येणार आहे. तर तुम्ही प्री इनव्हॉइस रेज करत असाल की मी ऍक्च्युअली गुड्स डिस्पॅच करण्याच्या आधीच इनव्हॉइस इश्यू केलेला आहे, देन नो इश्यू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जर तुम्ही गुड्स डिस्पॅच केल्यानंतर इनव्हॉइस रेज करणार असला तर टाइम ऑफ सप्लाय काय आहे? ज्या दिवशी तुमची लास्ट डेट असेल म्हणजे ज्या दिवशी तुमचे गुड्स डिस्पॅच होतील ती डेट. सो टाइम ऑफ सप्लाय इन केस ऑफ गुड्स, इन केस ऑफ फॉरवर्ड चार्ज इज बिट इझियर दॅन टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, कारण सर्व्हिस हा इनटेंजिबल पोर्शन आहे. सो म्हणूनच सर्व्हिसेसची फिजिकल मुवमेंट ट्रॅक करता येत नाही, म्हणूनच त्यांनी 30 डेजचा पिरियड दिलेला आहे. आणि इफ यू आर नॉट इश्युइंग इनव्हॉइस विदिन दॅट प्रिस्क्राइब पिरियड, मग तुमची जी डेट ऑफ इनव्हॉइस असेल ती आम्ही टाइम ऑफ सप्लाय म्हणून अज्युम करू.
if you are not making any book entry, nor you are receiving any payment, then your last rest or residual case in this scenario will be the book entry in the books of recipient. सो रेसिपियंट केव्हा शो करतोय ती सर्व्हिस मिळालेली आहे, सो ती डेट विल बी द टाइम ऑफ सप्लाय. ओके, सो आय थिंक टाइम ऑफ सप्लायचे जे सेक्शन 12.2 आणि 13.2 आहेत ते बऱ्यापैकी या ठिकाणी क्लिअर झाले असतील. नाउ अगेन या सेक्शन 13.2 चा जो एक्सप्लेनेशन आहेत ती दोन्ही सेम आहेत की सप्लाय शॅल बी डीम्ड टू हॅव बीन मेड टू द एक्सटेंट it is covered by the invoice, as the case may be the payment, and date of receipt of payment shall be the date on which the payment is entered in the books of accounts of supplier, or the date on which the payment is credited to his bank account, whichever is earlier. आता हा जो प्रोव्हायझो आहे ह्याच्याकडे येऊया. हा सेम आहे इन केस ऑफ गुड्स अँड इन केस ऑफ सर्व्हिसेस. सो मी दोन्हीकडे एकाच वेळी तो शिकवणार आहे. आता बघा प्रोव्हायझो काय, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सप्लायर ऑफ टॅक्सेबल सर्व्हिस रिसीव्स अन अमाउंट अप टू 1000 rupees, highlight the amount, 1000 rupees in excess of the amount indicated in the tax invoice. The time of supply to the extent of such excess amount shall, at the option of the said supplier, be the date of issue of invoice relating to such excess amount. ओके, आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल याचं देतो. सो एक्झाम्पल मधून ही गोष्ट जास्त कळेल. सी, तुम्हाला टेलिफोनचं बिल येतं. टेलिफोन सर्व्हिस इज लायबल टू जीएसटी. सो टेलिफोन अथॉरिटी जी आहे ऑब्व्हियसली बीएसएनएल, त्याच्यावरती जीएसटी चार्ज केला जातो. तुम्ही जर टेलिफोनचं बिल काढून बघितलं त्याच्यावर तुम्हाला जीएसटी नंबर बीएसएनएलचा आयडेंटिफाय होईल. त्याच्यानंतर सीजीएसटी एसजीएसटी ते मेन्शन करतात. इव्हन तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल बघितलं तर ऍक्च्युअली इलेक्ट्रिसिटी इज एक्झाम सप्लाय, सो त्याच्यावरती बिल ऑफ सप्लाय असं प्रिंट केलेलं असेल. मुद्दाम तुमचं एखादं इलेक्ट्रिसिटी बिल जर तुम्हाला अवेलेबल असेल तर काढून बघा, त्याच्यावरती आपली जी महावितरण अथॉरिटी आहे त्यांचा जीएसटी नंबर मेन्शन केलेला असतो आणि बिल ऑफ सप्लाय असंही मेन्शन केलेलं असतं. नाउ टेलिफोन बिलचा पण एक्झाम्पल घेतो. तो सपोज तुम्ही जर टेलिफोन बिल कधी आयडेंटिफाय केलं असेल तर त्या टेलिफोन बिलची जी अमाऊंट असते ना ती समथिंग काहीतरी अशी येते, 949.45 रुपीज. ओके, 949.45 रुपीज. सो मी जेव्हा पे करायला जातो तेव्हा मी 949.45 रुपीज पे करत नाही, मी डायरेक्टली 1000 रुपीज ट्रान्सफर करून टाकतो. करेक्ट. सो मी 1000 रुपीज ट्रान्सफर करतो. मग काय होतं तर ऍक्च्युअली बिलिंग वॉज फॉर 949.45. मग हा जो बॅलन्स शिल्लक राहणार आहे की से 50 पॉइंट समथिंग काहीतरी 55 रुपीज. ओके, सो हा जो बॅलन्स आहे दिस विल बी द एक्सेस कन्सिडरेशन रिसिव्ड बाय टेलिफोन अथॉरिटी बीएसएनएल. सो बीएसएनएल हा सप्लायर आहे, आपण रेसिपियंट आहोत. बीएसएनएल आपल्याला टॅक्स इनव्हॉइस इश्यू केलं रुपीज 949 रुपीजचं. आपण अमाऊंट पे केली 1000 रुपीज. आता या केसमध्ये इनव्हॉइस मध्ये इश्यू केलेल्या अमाऊंट पेक्षा जास्त कन्सिडरेशन रिसिव्ह झालं. किती रुपये रिसिव्ह झालं? 50.55 रुपीज. हे कन्सिडरेशन जर 1000 रुपीज पेक्षा कमी असेल, आता 1000 इथे इनव्हॉइसची अमाऊंट आहे म्हणून नव्या, एकूण 1000 रुपीज पेक्षा कमी असेल तर ह्या 50.55 रुपीजचा टाइम ऑफ सप्लाय ऍट द विश ऑफ सप्लायर डिसाइड केला जाईल. तो इनव्हॉइसच्या डेटला त्याच्यावरचा टॅक्स पे करू शकतो. अजून सोपं करून सांगतो की असं होतंय की आम्ही इनव्हॉइस इश्यू केलेला आहे सपोज काहीतरी 949 रुपीजचं आणि आम्हाला 1000 रुपीज मिळत आहेत. सो आम्हाला इनव्हॉइस मध्ये मेन्शन केलेल्या अमाऊंट पेक्षा जास्त अमाऊंट मिळते, पण ही जास्तीची अमाऊंट जी आहे ती लिमिटेड टू 1000 रुपीज आहे. कारण काय म्हटलंय, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द सप्लायर ऑफ टॅक्सेबल सर्व्हिस रिसिव्ज अन अमाऊंट अप टू 1000 रुपीज. सो मी इनव्हॉइस मध्ये सांगितल्यापेक्षा मला फक्त 1000 रुपयापर्यंतचीच अमाऊंट इन एक्सेस रिसिव्ह होतीये. सो ह्या अमाऊंटचा टाइम ऑफ सप्लाय काय होईल? आता रेग्युलर टाइम ऑफ सप्लायची प्रोव्हिजन काय आहे की डेट ऑफ इनव्हॉइस और डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. सो आता ह्या 50.55 रुपीज साठी इनव्हॉइस रेट झालाय का? नाही, कारण ते नेक्स्ट मंथ मध्ये इश्यू होईल. पण मग ह्याचं पेमेंट अर्लियर आहे म्हणून मग त्याचा टाइम ऑफ सप्लाय कधी येईल? त्याच वेळी येईल. सो गव्हर्नमेंट म्हणते ठीक आहे 1000 रुपये तुम्हाला एक्सेस मिळत आहेत ना, मग तुम्ही ज्यावेळी इनव्हॉइस इश्यू कराल त्यावेळी तुम्ही टॅक्स पे करू शकता, म्हणजे त्यावेळी तुम्ही टाइम ऑफ सप्लाय डिसाइड करू शकता, किंवा ज्यावेळी तुम्हाला पेमेंट रिसिव्ह होते म्हणजे आता त्याही वेळेला तुम्ही इनव्हॉइस इश्यू करू शकता. ओके, सो आणखी एक एक्झाम्पल घेऊया. सो इट विल बी मोर क्लिअर.
Okay, let's say the invoice was for 50,550 rupees. Actually, amount paid by recipient was 60,000 राऊंड फिगर. हे बऱ्याच वेळा कुठे होतं जिथे राऊंड फिगर मध्ये पेमेंट केलं जातं आणि बारीक सारीक एक्झॅक्ट अमाऊंटची पेंडिंग पेमेंट होत नाही. आणि मग आता मी काय म्हणणार की ओके तू इनव्हॉइस मध्ये 50,550 रुपीजचं आणि मी 60,000 रुपीज पे करून टाकले. सो एक्सेस अमाऊंट किती रिसीव्ह झाली? 450 रुपीज. इज 450 रुपीज लेस दॅन 1000? येस, लेस दॅन 1000 आहे. मग या 450 रुपीजचा टाइम ऑफ सप्लाय म्हणजेच लायबिलिटी टू पे टॅक्स ऑन दीज 450 रुपीज विल बी ऑन द डेट ऑफ पेमेंट or date of invoice, whichever is earlier नाही, at the choice of supplier, at the choice of supplier. आता इथे पेमेंट डेट म्हणजे काय येईल? पेमेंटची डेट म्हणजे ज्या दिवशी आम्हाला ती अमाऊंट ऍक्च्युअली रिसीव्ह होते ना, एक्सेस तीच डेट येईल. आता इथे डेट ऑफ इनव्हॉइस नेक्स्ट का असणार आहे? तर आता मी जे इनव्हॉइस रेज केलेलं आहे से फॉर द मंथ ऑफ मार्च, त्याची अमाऊंट 15,550 आहे. सो या 450 साठी इनव्हॉइस रेज केलं जाईल इन द मंथ ऑफ एप्रिल. करेक्ट. मग ते असं म्हणतात की ओके 1000 रुपीज पर्यंतचीच अमाऊंट आहे ना. सो मग तुमच्याकडे ऑप्शन आहे की एक तर तुम्ही आत्ता ज्यावेळी तुम्हाला पेमेंट मिळतंय त्यावेळी टाइम ऑफ सप्लाय धरा, म्हणजे त्यावेळी टॅक्स पे करा, किंवा ज्यावेळी तुम्ही इनव्हॉइस इश्यू करणार आहात म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये, किंवा तुम्ही जे काही नेक्स्ट इनव्हॉइस इश्यू कराल त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही ही अमाऊंट ऍडजस्ट कराल त्यावेळी इनव्हॉइस इश्यू करा, त्यावेळी टाइम ऑफ सप्लाय धरा आणि त्यावेळी टॅक्स पे करा. सो आता ह्यावेळी 450 ऍडजस्ट करणार आहे तर नेक्स्ट केसला काय होईल की सपोज 10,450 चं इनव्हॉइस निघालं. काहीतरी स्पेलिंग मध्ये उलट सुलट झालंय. ओके, सो इनव्हॉइस एप्रिल साठीचं जे होतं ते 10,450 रुपीजचं निघालं. नाऊ इथे पेमेंट जे येईल ना ते फक्त 10,000 रुपीजच येईल. इनव्हॉइस विल बी फॉर 10,450 बट पेमेंट विल बी फॉर 450. आता इथे जो काही डिफरन्स राहिला हा ह्या मागच्या इनव्हॉइस मध्ये ऍडजस्ट होणार आहे. सो आयदर तुम्ही ह्या इनव्हॉइसची डेट जी आहे तो टाइम ऑफ सप्लाय पकडा की ज्यावेळी या 450 रुपीजचं बिलिंग होईल किंवा या 450 रुपीज साठी इनव्हॉइस इश्यू होईल. आता नॉट नेसेसरली प्रत्येक वेळी त्या पार्ट जी काय अमाऊंट असेल छोटी मोठी 1000 पेक्षा कमी अमाऊंट त्या अमाऊंट साठी इनव्हॉइस नाही इश्यू होणार, बट ती अमाऊंट इन्क्लूड असलेल्या अमाऊंट साठी इनव्हॉइस इश्यू होईल. सो 450 साठी इनव्हॉइस नाही इश्यू होणार, 10,450 किंवा मे बी 10,000 मध्येच ते इन्क्लूड असेल, आम्ही मे बी पेमेंट 9,550 चं करू. ठीक आहे. सो त्या तेवढ्याच अमाऊंट साठी सेपरेट इनव्हॉइस इश्यू होणार नाही, बट ती अमाऊंट ज्या ठिकाणी इन्क्लूड होईल अशा इनव्हॉइसच्या वेळेला तुम्ही टाइम ऑफ सप्लाय डिसाइड करा, किंवा ज्यावेळी तुम्हाला ती एक्सेस अमाऊंट रिसीव्ह होते त्याच वेळी तुम्ही टाइम ऑफ सप्लाय डिक्लेअर करा. पण हे केव्हा आहे? जेव्हा ही अमाऊंट 1000 रुपीज पेक्षा कमी आहे, ही सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे, त्याच वेळेला. जर ही अमाऊंट 1000 रुपीज पेक्षा जास्त असेल तर मात्र आपला रेग्युलर रूल लागेल की इश्यू ऑफ इनव्हॉइस और इश्यू डेट ऑफ पेमेंट विचएव्हर इज अर्लियर, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला पेमेंट मिळतंय त्याच दिवशी तुम्हाला त्या पेमेंट वरती टॅक्स पे करण्याची लायबिलिटी जी आहे ती इन्कर होईल. त्याच वेळी तुम्हाला त्या पेमेंट वरचा टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटला त्या महिन्यामध्ये तो ड्यू होईल. लक्षात येतंय? सो धिस वॉज सेक्शन 12.2 अँड सेक्शन 13.2. प्रोव्हायझो जो आहे तो दोन्हीकडे कॉमन आहे. आय थिंक आपण त्याच्याबद्दल इनफ डिस्कशन केलेलं आहे, दोन्ही एक्सप्लेनेशन बघितलेली आहेत. अगेन जो रिव्हर्स चार्जचा पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. मीन व्हाईल त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत ती आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. सी त्यांनी इथे ते एक्सेस पेमेंटचा ऑप्शन दिला त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलंय ओके. सो हे इलस्ट्रेशन 2 आपण कालच बघितलेलं होतं. इलस्ट्रेशन 1 बघूया. अ मशीन हॅज टू बी सप्लाइड ॲट साइट. It is done by sourcing various components from vendors and assembling the machine at site.
The details of the various events are: on 17th September, purchase order with advance amount of 50,000 is received for the machine worth rupees 12 lakhs and entry duly made in the seller's books of accounts. 12th October, the machine is assembled, tested at site and accepted by the buyer. So when you have made available the goods to the buyer on 20th October. So when invoice should have been issued ideally on 20th October. Okay. But we have issued invoice or we have raised invoice on 23rd October and balance payment of 11 lakhs 50,000 was received on 4th November. Now time of supply कसा डिसाइड होणार? नाउ whether this is supply of goods or supply of service. पहिला प्रश्न मनात विचारायचा की हा सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. ओके, आपल्याला कळतं की मशीन सप्लाय करतोय, सो इट इज सप्लाय ऑफ गुड्स. नाउ सप्लाय ऑफ गुड्स असेल तर आम्हाला पेमेंटची डेट बघण्याची गरज नाहीये. सो आम्हाला डायरेक्टली डेट ऑफ इनवॉइस और ड्यू डेट ऑफ इनवॉइस विच एव्हर इज अर्लियर याच बेसिस वरती जायचं आहे. सो त्यांनी मध्ये एक चार्ट घुसवलाय आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर दिलेला आहे की टाइम ऑफ सप्लाय फॉर द पर्पज ऑफ पेमेंट ऑफ टॅक्स फॉर एंटायर अमाउंट ऑफ 12 lakhs is 20th October, which is the date on which the goods were made available to the recipient as per section 31(1)(b) and the invoice should have been issued. Invoice is not issued but it should have been issued. त्या दिवशी इश्यू नाही केलंय पण 20 ऑक्टोबरला इश्यू करायला हवं होतं, त्या दिवशी टाइम ऑफ सप्लाय आहे. म्हणजे टाइम ऑफ सप्लाय ह्या केसमध्ये कुठचा येईल? 20th ऑक्टोबर. कारण गुड्सचा सप्लाय आहे म्हटल्यावर तुम्हाला पेमेंटची डेट बघण्याचीही गरज नाही. ऍडव्हान्स आलाय, बाकीचं पेमेंट कधी आलंय, पेमेंट कधी क्लिअर झालंय, आम्ही पेमेंटची बुक एंट्री केव्हा केली, नो, वी आर नॉट ऍट ऑल कन्सर्न्ड विथ द सेम. ओके, देन लेट्स कम टू, नो दिस वॉज रिव्हर्स चार्ज इलस्ट्रेशन. लेट्स कम टू टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इलस्ट्रेशन. So they have given you one for summary under forward charge. If invoice is issued within time specified under section 31, no, then time of supply will be the date of provision of service or date on which the payment is recorded in the books of accounts or date on which payment is credited to the supplier's bank account, whichever is earlier. आता ह्याच दोन गोष्टींना आपण पेमेंट डेट ऑफ पेमेंट असं अज्युम करतो. डेट ऑफ पेमेंट म्हणजे काय, तर या दोन डेट पैकी जी डेट पहिली येईल ती डेट. ओके, या नाउ देयर इज अ इलस्ट्रेशन. आपण ती दोन्ही इलस्ट्रेशन्स बघूया आणि आत्ताच लेक्चर थांबूया. वी विल कंटिन्यू विथ रिव्हर्स चार्ज इन अवर नेक्स्ट लेक्चर. Determine time of supply in the form the following particulars. 6th May, booking of convention hall. Sum agreed rupees 15,000, advance of 3,000 received. Okay. 15th September, function held in convention hall. 27th October, invoice issued for 15,000, indicating balance of 12,000 payable. 3rd November, balance payment of 12,000 received. First ask the question whether it is supply of goods or supply of services. Now it is बुकिंग ऑफ कन्व्हेन्शन हॉल. कन्व्हेन्शन हॉल म्हणजे थोडक्यात साध्या मराठीत कार्यालय किंवा आपण जे काही हॉल फंक्शन्ससाठी, मे बी फॅमिली फंक्शन्स किंवा रिलीजियस फंक्शन्ससाठी रेंटवर घेतो त्या टाईपचा हॉल आहे. सो इट इज सप्लाय ऑफ सर्व्हिस, रेंटिंग ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. ओके, नाउ सर्व्हिस आहे म्हणजे काय, तर आपल्याला हे चेक करायला लागतं पहिलं की व्हेअर इनव्हॉइस इज इश्यूड विद इन टाइम ऑर नॉट. आता इनव्हॉइसची लिमिट काय सांगितलेली आहे अंडर सेक्शन 13 सबसेक्शन 31 सबसेक्शन 2 की इन केस ऑफ सर्व्हिस आपल्याला चेक करायचं की बँकिंग सर्व्हिस आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एनबीएफसी सर्व्हिस आहे, नाही, ही बुकिंग ऑफ कन्व्हेन्शनल हॉल ही सर्व्हिस आहे. सो व्हॉट विल बी द टाइम लिमिट? 30 days फ्रॉम द डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. विच इज द डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस हियर? 15th September. Okay, so 15th September is the date of provision of service. What will be the due date to issue invoice? 14th October. Within 30 days आम्हाला इनवॉइस इश्यू करायचं होतं. सो 14 ऑक्टोबर पर्यंत जर आम्ही इनवॉइस इश्यू केलं असतं, आता इथे तुम्ही पटकन महिना टू महिना जाऊ नका. आपल्याला ऍक्च्युअली एक्झॅक्ट डेज जे आहेत ते काउंट करायचे आणि ते काउंट करताना जनरली तुम्ही फर्स्ट डे जो आहे तो एक्सक्लूड करायचा, म्हणजे फ्रॉम 16 तुम्हाला काउंट करायचे आहेत. सो फ्रॉम 16th September टू 30th September 15 डेज होतात आणि प्लस 15th October पर्यंत पुढचे 15 डेज होतात. सो 15th October विल बी द लास्ट डेट टू इश्यू इनवॉइस. When invoice is actually issued, invoice is issued on 27th October. So is it issued within the specified time limit? No. So now if invoice is not issued within the specified time limit, come to our chart. Yes, if invoice is issued after the time limit,
Second case will be applicable here. The date of provision of service or date of payment, whichever is earlier. Now come back to that example again. Now which is in this example the date of provision of service. सर्व्हिस केव्हा प्रोव्हाइड केली गेली? ऑन 15th सप्टेंबर. 15 सप्टेंबरला सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे आणि ऍक्च्युअली पेमेंट कधी मिळालेलं आहे? नाउ पेमेंट इज रिसीव्ड ऑन टू डेट्स, 3,000 on 6th May and 12,000 on 3rd November. Now in this case, for that 3,000 rupees, the time of supply will be 6th May. कारण ज्यावेळेस 6th May ला आम्हाला ऍडव्हान्स रिसीव्ह झाला तेव्हा आम्ही काय म्हटलं की या ऍडव्हान्स साठीची सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे का नाही, म्हणून त्याला आपण ऍडव्हान्स म्हणतो. सो ही जी अमाऊंट मला आता रिसीव्ह होती यासाठी मी सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे का नाही केली, मग काय म्हणणार आपण? डेट ऑफ पेमेंट और डेट ऑफ इनवॉइस विच एव्हर इज अर्लियर. सो हे आधीच आहे त्यामुळे 3,000 रुपीज साठी टाइम ऑफ सप्लाय विल बी 6th May आणि उरलेले जे 12,000 रुपीज आहेत यासाठी टाइम ऑफ सप्लाय विल बी डेट ऑफ प्रोव्हिजन और डेट ऑफ पेमेंट विच एव्हर इज अर्लियर. सो विच इज द डेट ऑफ प्रोव्हिजन? 15th September. So for 3,000 rupees 6th May and for remaining balance 12,000 rupees the time of supply will be 15th September and not 15th October which is the due date of issue of invoice. जर इनवॉइस त्या 30 दिवसात नाही इश्यू केलं गेलं तर ज्या दिवशी सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली होती तो दिवस तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय म्हणून अज्युम करायचा आहे. रीड द सोल्युशन. तेच सांगितलेलं आहे की टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस टू द एक्सटेंट 3,000 इज 6 May as the date of payment of 3,000 is earlier than the date of provision of service. The time of supply of provisions to the extent of balance 12,000 is 15th September which is date of provision of service. I think we are very clear with this example. Come to illustration 6. Investigation shows that ABC and company carried out service of cleaning and repairs of tanks in an apartment complex for which the apartment owners association showed a payment in cash on 4th April to them against work of this description. The dates of work are not clear from the records of ABC and company. ABC and company have not issued invoice or entered the payment in their books of accounts. Third case, residual case example आहे. काय सांगतात की एबीसी अँड कंपनी कॅरिड आउट सर्व्हिस, म्हणजे सप्लायर कोण आहे? एबीसी अँड कंपनी. कसली सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे? क्लिनिंग अँड रिपेअर्स ऑफ टँक्स. टँक्स म्हणजे तुमच्या बिल्डिंग वरच्या टाक्या. इन अन अपार्टमेंट कॉम्प्लेक्स फॉर विच द अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन. जर तुम्हाला मागितलं असेल तुम्हाला माहिती असेल की ज्या अपार्टमेंट्स असतात, जे कॉम्प्लेक्स रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस असतात त्या ठिकाणी त्यांची एक असोसिएशन असते किंवा एक हाऊसिंग सोसायटी फॉर्म केली जाते. ठीक आहे, काही तुम्ही बघितलं असेल की XYZ गृहनिर्माण संस्था मर्यादित किंवा अशा पद्धतीच्या काय हाऊसिंग सोसायटी, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा काहीतरी नावं दिलेली असतात. सो दॅट असोसिएशन और अपार्टमेंट ओनर असोसिएशन शोड अ पेमेंट इन कॅश ऑन 4th April टू देम. म्हणजे इन द बुक्स ऑफ अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन द पेमेंट एंट्री इज ऑन 4th April. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की रेसिपियंटच्या बुक्स मधली एंट्री ही 4 एप्रिलला सांगितलेली आहे. अगेन पुढे काय सांगितलं? द डेट्स ऑफ वर्क आर नॉट क्लिअर फ्रॉम रेकॉर्ड्स ऑफ एबीसी अँड कंपनी. एबीसी अँड कंपनीने इनव्हॉइस पण इश्यू केलेली नाहीये आणि एबीसी अँड कंपनीच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मधून ह्या ज्या डेट्स आहेत वर्क डनच्या त्या क्लिअर नाहीयेत. पुन्हा पेमेंट जे आहे ते कॅश मध्ये रिसीव्ह केले, त्यामुळे तेही मे बी शो केलेलं नसणार आहे. अदरवाईज ती डेट टाइम ऑफ सप्लाय झाली असती. मग ते काय म्हणतात? आपली रेसिड्युअल प्रोव्हिजन काय सांगते की व्हेन 13 क्लॉज ए मध्ये फिट होत नाही, 13 क्लॉज बी मध्ये फिट होत नाही, तर 13 क्लॉज सी सांगतो की ज्या दिवशी रेसिपियंटच्या बुक्स मध्ये एंट्री केली जाईल तो दिवस हा टाइम ऑफ सप्लाय म्हणून अज्युम केला जाईल. सो अगेन इन दिस केस 4th April will be the date on which the apartment owners association records the receipt of service in his books of accounts. So this will be the time of supply. Okay, so I think both illustrations are very clear. So we will stop here and we will take last example. Okay, so here was the example of telephone company receives 5,000 against the invoice of 4,800. The excess amount of 200 can be adjusted against next invoice. The company has the option, company म्हणजे कोण? telephone company has the option to take the date of next invoice as the time of supply of service to the amount of rupees 200 received in excess against the earlier invoice. So इथे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की जर आम्हाला 1,000 रुपीज पर्यंत एक्सेस अमाउंट मिळत असेल
तर ते ऍट आवर चॉईस आहे की आपण ज्यावेळी त्या नेक्स्ट इनव्हॉइस मधून ती अमाऊंट ऍडजस्ट करणार आहोत त्यावेळी त्याचा टाइम ऑफ सप्लाय येईल, किंवा ज्या दिवशी आम्हाला ती इनव्हॉइस मिळालेला आहे, सॉरी पेमेंट मिळालेलं आहे, त्याच दिवशी त्याचा टाइम ऑफ सप्लाय आम्हाला अज्युम करावा लागेल. सो हा फॉरवर्ड चार्जची केस जी होती ती या ठिकाणी कव्हर झालेली आहे. नाउ वी विल मूव्ह टू सबसेक्शन 3 under subsection 3 under section 12 as well as section 13 which is reverse charge cases. बिफोर दॅट तुम्हाला एक होमवर्क आहे 5 मिनिटाचा की रिव्हर्स चार्ज साठी सेक्शन 31 सबसेक्शन 3 मधल्या ज्या प्रोव्हिजन्स होत्या, आय थिंक एफ अँड जी और जी अँड एच, त्या तुम्ही रीड करून ठेवायच्या आहेत फॉर द सेक ऑफ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ टाइम ऑफ सप्लाय अंडर रिव्हर्स चार्ज. बाय.